हॅलो फ्रेंड्स, मी आज आपणाशी प्रेग्नन्सी दरम्यान आयर्न सप्लिमेंट्स विषयी बोलणार आहे. आपण याविषयी थोडक्यात समजून घेऊया. प्रेग्नन्सीमध्ये आयर्न केव्हा गरजेचं असतं? आयर्न का गरजेचं असतं? त्याचे उपयोग, त्याचे साईड इफेक्ट्स काय असतात? याविषयी आपण थोडक्यात बोलूया. प्रेग्नन्सीमध्ये आयर्नची रिक्वायरमेंट थोडक्यात वाढते कारण त्यावेळेस फिजिओलॉजिकल हिमोडायलेशन होत असतं. ज्याच्यामध्ये शरीरामध्ये रक्त वाढण्यासाठी आपल्याला आणखीन सप्लिमेंट्सची गरज पडते, जे आपल्या डायटरी सप्लिमेंट्समुळे पूर्ण होण्यास पूरक नसतात. डायटरी सप्लिमेंट्समध्ये जे आपण घेऊ शकतो त्याच्यामध्ये स्पिनॅच, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, लेंटेल्स, मीट या गोष्टी येऊ शकतात. पण या गोष्टी पूरक असत नाही. त्याच्यामुळे आपल्याला सप्लिमेंट्सची गरज पडते. सप्लिमेंट्स घेत असताना कधी घ्यायचे आहेत? तर शक्यतो उपाशीपोटी किंवा काही खाल्ल्याच्या 1-2 तासानंतर घेणं गरजेचं असतं. आयर्न सोबत होणारे साइड इफेक्ट्स हे मेनली नॉशिया, व्हॉमिटिंग आणि गॅस्ट्रायटिस याचे रिलेटेड असतात. कधी-कधी कॉन्स्टिपेशनही होऊ शकतं. आपल्याला कोणती टॅबलेट, कोणते सॉल्ट्स हे सूट करतात हे आपण डॉक्टरांशी बोलून ठरवू शकता. आपणाला होणाऱ्या साइड इफेक्ट्सनुसार आपल्या गोळ्याही बदलता येऊ शकतात.